नमस्कार दर्शकों, मैं प्रेरणा पटले। आज हम हसनबाग स्थित बड़ा मस्जिद में आज हम लोग यहाँ पे आरोग्य शिविर में पहुँचे हैं। तो चलिए जानते हैं इसका मुख्य उद्देश्य क्या है, यहाँ पे लोगों को किस प्रकार से सेवाएं उपलब्ध कराई जा रही है। नमस्ते, मेरा नाम आसिया खान है और यहाँ पे हम सभी अल्पसंख्यक मोर्चा महानगर के सभी पदाधिकारी हैं और हमारे साथ में अल्पसंख्यक मोर्चा के अध्यक्ष हैं। उनके नेतृत्व में हम लोग ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस का जो 22 जुलाई को बर्थडे होने वाला है, तो उसके अंतर्गत हम लोग एक सेवा पंथरवाड़ा और आरोग्य शिविर कर रहे हैं। उसके लिए हम लोग यहाँ पर मौजूद है। हम अल्पसंख्यक मोर्चा की तरफ से एरियाज़ में जहाँ पे मेजॉरिटी है माइनॉरिटीज़ की, अल्पसंख्यक की, वहाँ पे स्पेशली हम लोग ये शिविर ले रहे हैं। आरोग्य शिविर यहाँ पर कैंसर की जांच हो रही है, आँखों की जांच हो रही है, कर्ण की जांच, कैंसर की जांच और ब्लड शुगर टेस्ट, ये सब चीज़ें हो रही है। और मैं धन्यवाद करना चाहूँगी भारतीय जनता पार्टी का, मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस का और नितिन गडकरी जी का। मैम, ओनली फॉर माइनॉरिटीज़ है या फिर अन्य और ग्रामीणों के लिए? नहीं, हर सभी के लिए है, लेकिन ये कैसा है, ये माइनॉरिटी की एरिया है, हसनबाग है, यहाँ पे ज़्यादातर माइनॉरिटी है, बस इसीलिए। बाकी सभी, ऐसा कोई नहीं है कि यहाँ पे माइनॉरिटी चाहेंगे, सभी वेलकम्ड है। हाँ, अब तक कितनी जगह पे ये शिविर हो चुका है? ये अल्पसंख्यक मोर्चा के माध्यम से आज हमारा पहला है और अभी शहर भर में 19 तारीख तक के होने वाला है। आने वाले 22 जुलाई को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिवस के अवसर पर आयोजित इस विशेष स्वास्थ्य शिविर में बड़ी संख्या में लोगों ने पहुंचकर स्वास्थ्य सेवाओं का लाभ लिया। ये शिविर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से प्रेरित पहल के तहत भी आयोजित किया गया। शिविर में विशेषज्ञ डॉक्टरों द्वारा आंखों की जाँच की गई और जरूरतमंद मरीजों को आगे के उपचार के लिए मार्गदर्शन दिया गया। इस शिविर का आयोजन शहर महासचिव अल्पसंख्यक मोर्चा आसिया अब्दुल खान, अल्पसंख्यक मोर्चा मंत्री शहनाज खान, विलास सबकार ने किया। इस दौरान नागरिकों की निःशुल्क नेत्र जांच की गई तथा मोतियाबिंद ऑपरेशन के लिए पंजीकरण किया गया। साथ ही स्वास्थ्य जागरूकता, रक्तदान, कैंसर जागरूकता और अन्य जन कल्याणकारी योजनाओं की भी जानकारी दी गई। मैम, जैसे अभी जो आरोग्य शिविर आयोजित किया गया है, तो इसमें आप सुबह से कितने माइनॉरिटीज़ या फिर कितने अल्पसंख्यक लोग हैं? बहुत से लोग आए हैं यहाँ पे। बहुत से। हाँ, बहुत लोग आए हैं और सुबह से चालू है ये 10 बजे से। मैम, महिलाओं का काउंट ज़्यादा है या फिर पुरुषों का? महिलाएं पुरुष दोनों है, दोनों बराबर में। मैम, कितने प्रकार की बीमारियों का अभी तक यहाँ पे आरोग्य शिविर में यहाँ पे आँखों की जांच है, उसके अलावा ब्लड शुगर, हाई बीपी और फुल बॉडी चेकअप है, कर्ण यंत्र है, ऐसे बहुत प्रकार के यहाँ पे, और कैंसर का भी है, ब्रेस्ट कैंसर का, ऐसे सभी प्रकार की यहाँ पे जांच हो रही है। प्रमाणे आज नेत्र आणखीन कर्ण शिबिर, आरोग्य शिबिर इथं आयोजित केलेलं आहे। त्याबद्दल तुमचे जे स्थानिक नागरिक आहेत, आणखीन जे अल्पसंख्यक लोक आहेत, अल्पसंख्यक वृत्तीचे जे आपली कास्ट आहेत, त्यांना तुम्ही काय प्रोत्साहन देणार आहात दर्शकांना आमच्या? बघा, स्वर्गीय भानुदास गडकरी ग्रामीण विकास संस्थेमार्फत गेल्या 3.5 वर्षापासून आमची एक व्हॅन पूर्ण नागपूर शहरात फिरत असते आणि या व्हॅनच्या अंतर्गत आपण नेत्र तपासणी करतो, कर्ण तपासणी करतो आणि ज्या लोकांना मशीन लागतं त्याला आपण फक्त 1500 रुपयात आपण मशीन देतो, ज्याची किंमत 10,000च्या वरती आहे। याशिवाय आपण नेत्र तपासणी अंतर्गत आपण फक्त 100 रुपयात चांगल्या क्वालिटीचा चष्मा देतो आहे आणि हे नितीनजीचं एक उद्दिष्ट आहे का सर्वांसाठी, इथे आपण असं नाही की आपण एका विशिष्ट समाज, सर्वांसाठी नितीनजी करतात, देवेंद्रजी पण करतात। अतिशय उत्कृष्ट कार्य गेल्या 3.5 वर्षापासून सुरू आहे। मी त्या अंतर्गत मी कर्ण तपासणी करतो। आपल्याकडे 5 लाखाची ऑडिओ लॅब आहे, आपण बोथ साईडला टेस्टिंग करतो, राईट आणि लेफ्ट, आणि त्यानंतर आपण यांना पुन्हा परत टेस्टिंग करतो, जे फायनल टेस्टिंग आपण म्हणतो याला। तर त्यावेळेस आपण ठरवतो की यांना कुठली मशीन द्यायची, डावीकडली द्यायची का उजवीकडली द्यायची। या व्यतिरिक्त आपण त्यांना समजा कोणाचं कान फुटला असेल त्यांना आपण ऑपरेशनचा सल्ला देतो, आणि या व्यतिरिक्त समजा एखाद्याला समजा कॅट्रॅक असेल किंवा मोतियाबिंदू असेल तर आपण डॉक्टर विकास महात्मे यांच्या हॉस्पिटलला पाठवतो, तिथे त्यांना निःशुल्क सगळी प्रकारची सुविधा प्रोव्हाइड होते। ओके सर, तर आणखीन जे आरोग्य शिबिरचा आज म्हणजे मुख्याचा उद्देश आहे की 22 जुलैला देवेंद्र फडणवीसचा आमचा म्हणजे यांचा वाढदिवस आहे, त्याबद्दल हे मुख्य शिबिर आयोजित केलेलं आहे। याप्रमाणे असे शिबिर समोर अजून होणार? गेल्या
3-4 दिवसापासून हे शिबिर नागपूर शहरात चालू आहे भारतीय जनता पार्टी नागपूर शहराच्या वतीने. आणि देवेंद्रजी हे जे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहे, यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू आहे. कालच मी गणेश भेटला आमच्या ज्या महानगरपालिका सभापती शिवानी दानी यांचा इंटरव्ह्यू घेतला. त्यांनी देखील अतिशय चांगलं ॲप्रिशिएट केलं. अतिशय उत्कृष्ट शिबिर चालू आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स चांगला चालू आहे. आणि आपण म्हणजे काय, आपण लोकांचं आरोग्य बघतो आहे. आज कसं आहे, बरेच लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येकांना वाटतं की मला BP नाही, मला शुगर नाही, जे असेल तरी लपवून ठेवतात. पण यामध्ये कसं त्यांना एक प्रायमरी स्टेजला काहीतरी मिळतं आहे आणि म्हणजे त्यांना मिळाल्यामुळे बरंच फायदा होतो आहे. आणि हे शिबिर अतिशय यशस्वी चालू आहे, पूर्ण शहरात चालू आहे. सर, जे मेन जसं आता जे आमचे दर्शक आहेत त्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमच्यासोबत लोक जे कनेक्टेड आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणजे या शिबिर जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा काय उद्देश, मेन टॉपिक म्हणजे काय आहे? याच्यामध्ये मुख्य आपल्याला असा उद्देश आम्हाला म्हणायचा आहे का जनरली लोक आपल्या आरोग्याविषयी अवेअरनेस करतात. तुम्हाला माहीत असेल का कोरोना काळामध्ये जेव्हा संपूर्ण रस्त्यावरचे हॉटेल किंवा जे काही गुपचूपवाले वगैरे जे सगळं बंद होतं, ते लोकांचं आरोग्य चांगलं होतं, दवाखान्यात पेशंट यायचे नाही. पण हे पुन्हा सुरू झाल्यानंतर पुन्हा लोकांचं आरोग्य बिघडायला लागलं. लोक कुठल्या म्हणजे रिसेप्शनला म्हणा किंवा कुठल्या भरपूर खातात वगैरे, पण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. मला असं म्हणायचं का त्यांनी दर हप्त्यातून एक वेळा आपलं शुगर टेस्ट करावं, BP टेस्ट करावं. आणि महानगरपालिकामार्फत देखील आज सगळ्या सुविधा आहे, शासनामार्फत आहे, महाराष्ट्र शासनामार्फत आहे. आरोग्याची काळजी घ्यावी आणि सुदृढ आरोग्य प्रत्येकांचं राहावं, हे नितीनजीची पण इच्छा आहे आणि देवेंद्रजीची पण इच्छा आहे.